नमस्कार मित्रांनो, मी संतोष साळवे सन कम्प्युटरमधून. आज आपण पाहणार आहोत आपल्या कम्प्युटर आणि नेटवर्किंगचे जे सिस्टम आहेत ते कशा पद्धतीने सेट केले. एका बाजूला जी त्याची खालची बॉडी आहे ती डॅमेज झालेली आहे. पुन्हा जिथे आपण USB पोर्ट जोडतो त्या बाजूला पडलेला आहे. आता ही स्क्रीन तर आपण चेंज केलेली आहे नवीन, आणि ही जी जुनी डॅमेज झालेली स्क्रीन आहे ती पडल्यामुळे आपण चेंज केलेली आहे. आता ह्या लॅपटॉपचे आपण कीपॅड पण खराब झालेला आहे, वरची बॉडी खराब झालेली आहे, ते आपण चेंज करणार आहोत. हा लॅपटॉपचे आता आपण बाकीचे स्क्रू काढणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 6 हे 3 स्क्रू आणि हे वरचे 2 स्क्रू. आणि लॅपटॉपला ह्या बेसिकच्या टूलने आपल्याला ते इझिली ओपन करायचं आहे विदाउट एनी डॅमेज. हे त्याचं बॅकसाईडचं पॅनल आहे. बॅकसाईडचं पॅनल आणि कीपॅडच्या वरचं पॅनल त्याला CD असं बोललं जातं. हा बॅटरी, लॅपटॉपची बॅटरी, हार्ड डिस्क, याच्यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी 2 असते. एक आपलं हार्ड डिस्क ड्राईव्ह आणि SSD. SSD हा आपल्या हार्ड डिस्कपेक्षा 10 पट फास्ट चालतो आहे. त्याच्यानंतर हे आपलं वायफायचं कार्ड आहे, फॅन आणि बाकीच्या तुम्हाला गोष्टी माहितीच आहे. PCB प्रिंटेड सर्किट बोर्ड, हीटसिंक, इंचेस. आपण हे पॉवर सप्लाय, बॅटरी, आपण हे स्क्रू काढलेलं आहे. देन हार्ड डिस्कचे इथे जे स्क्रू असतात 1 2 आणि ही जी पट्टी असते ती सावकाशली वरती करून नखाने आपण ती काढायची आहे. आणि हे त्याचे साईडचे लॉक सिस्टम हार्ड डिस्कचे. सेकंड, हा आपला जो कार्ड रीडर आहे ज्याच्यामध्ये आपण कार्ड टाकून रीड करतो. जो साईडचा पॅनल तुम्हाला मी पुन्हा शो करतो ते आपण स्क्रू इथून काढून, हा स्क्रू काढून आपण काढणार आहोत. स्क्रू काढलेला आहे आणि याची ही पट्टी इझिली रिमूव्ह केलेली आहे. आता बाकीचे आपण 1 बाय 1 पार्ट काढणार आहोत. हलक्याशा नखाने तुम्हाला त्याची पिन काढायची आहे. जास्त जोर लावायचा नाही, ते पार्ट खूप नाजूक असतात. कीबोर्ड आणि बॅकलाईट LED हे आपल्याला सावकाशली काढायचं आहे. नखाने हलकंसं वरती करून आपण ही स्ट्राइप इझिली काढायची आहे. केबल आहे ही आहे कीपॅड जो आपल्या लॅपटॉपवरती असतो, ती आपल्याला अनप्लग करायची आहे. सावकाशली नखाने हलकंसं वरती केलं आहे आणि ती पिन आपण काढ. नेक्स्ट आहे फॅन. आपल्याला ही पिन काढून याचे जे स्क्रू आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत. आपण स्क्रू काढले आहेत.
ह्या फॅनची ही पिन, ह्या फॅनची ही पिन काढलेली आहे. आता आपल्याला फॅन सावकाशरित्या काढायचे आहेत. नेक्स्ट आपण हा जो मेन PCB दिसतोय तुम्हाला पूर्ण, तो आपल्याला काढायचा आहे. ज्याचं 1 2 3 4 5 स्क्रू काढायचे आहेत आणि हा PCB आपल्याला काढायचा आहे. PCBचे सगळे स्क्रू काढल्याच्या नंतर आपल्याला ही जी स्पीकरची पिन दिसते, ती स्पीकरची पिन काढावी लागणार आहे. तसंच आपल्याला ही जी स्क्रीनला जाणारी पिन आहे, ज्याला आपण VGA बोलतो, ती पिन काढावी लागणार आहे. पुन्हा ही एक पिन येते जी आपले पॉवर सप्लाय मीन्स पॉवर ॲडॅप्टरमधून, इथे आपण पॉवर ॲडॅप्टर प्लग करतो. पॉवर ॲडॅप्टर प्लग करून ही पिन आपण इकडे येते, जी PCBला म्हणजेच मेन मदरबोर्डला जोडली जाते. त्याच्यामुळे आपलं सगळं कार्य स्टार्ट होतं. हा जो फिंगरप्रिंट सेन्सर आहे, तो फिंगरप्रिंट सेन्सर पण आपल्याला काढणं गरजेचं आहे. जे आपण नेहमीप्रमाणे नखाने हलकीशी पिन वरती करून आपल्या चिमटीने, जे आपण टूलकिट यूज करतो त्याने बाहेर काढायचं आहे आणि हलक्या पद्धतीने कोणताही पार्ट रिमूव्ह करायचा. आपण आता हा PCB रिमूव्ह करत आहोत. जो SSD, NVMe, हार्ड डिस्क आणि रॅम ती काढायची गरज नाही. हा आता आपला कम्प्लिटली PCB निघालेला आहे. आता आपल्याला जे इंचेस आहेत 1 आणि 2 स्क्रू काढायचे आहेत. 1 2 इंचेस काढल्याच्या नंतर आपण पॉवर सप्लायची जी पिन आहे ती काढणार आहोत. इंचेसचे स्क्रू आपण काढले आहेत दोन्ही. आता ते इंचेस आपल्याला क्रॉस करायचे आहेत. आपल्या अंगठ्याने ते हलक्या हाताने जास्त जोर नाही, आपण त्याला क्रॉस केलेला आहे. थोडा जोर लावावाच लागतो शेवटी. आणि आता आपण स्क्रीन बाजूला काढणार आहोत. स्क्रीन बाजूला काढताना आपला जो कीपॅडचा पार्ट आहे तो थोडासा क्रॉस करून आपल्याला बाजूला काढायचा आहे, जेणेकरून आता आपल्याला स्क्रीन वेगळा झालेला दिसतो. स्क्रीनच्या खाली आपण एक सुती कापड घेतलेलं आहे कॉटनचं, जेणेकरून खालच्या बेसला स्क्रॅचेस पडणार नाही. आता आपला PCB, हार्ड डिस्क, SSD, वायफाय कार्ड सगळेच पार्ट आपले रिमूव्ह झालेले आहेत. ते पार्ट आता आपण शिल्लक राहिलेला आहे स्पीकरची वायर ह्या पद्धतीने इथून काढून तो सावकाशने काढायचा आणि पॉवर पिन आपल्याला रिमूव्ह करायची आहे. सर्व पार्ट काढल्याच्या नंतर हा जो एक शीट आहे ती आपल्याला हलकीशी काढता येईल, या पद्धतीने करावी लागणार. पुन्हा ही आपल्याला शीट काढल्याच्या नंतर जो मेटल प्लेट आहे त्या मेटल प्लेटमध्ये इथे स्टिक केलेला आहे, पुन्हा इथे स्टिक केलेला आहे. हे जे काही स्टिक दिसतात ते आपल्याला पुन्हा स्टिक करावं लागणार, जेणेकरून हे काढताना पुन्हा आपल्याला जोडावं लागेल. आणि इथे ते प्लास्टिक सोल्डरिंग टाईप आहे, ते आपल्याला काढावे लागणार. आपण जो दुसरा कीबोर्ड लावला जोडायचा आहे तो आपल्याला इथे जोडता येणार. आता आपण कीपॅडवरील सिल्वर प्लेट व कव्हर काढलेला आहे.
माऊस पॅड आहे. हा माऊस पॅड देखील आपण काढलेला आहे. त्याची केबल वेगळी केलेली आहे. डॅमेज पार्ट. आता आपण खालचा सीडी पार्ट म्हणजेच लॅपटॉपची खालची बॉडी आणि कीपॅड विथ बॅकलाइट LED हे जोडणार आहोत. सीडी पार्ट हा जो आपण कीपॅड आणलेला आहे जोडणार आहोत तो खूप नाजूक असतो. त्याला सावकाशरित्या हँडल करावं लागतं. आणि हे दुसरं पार्ट आहे त्याचं कीपॅड बॅकलाइट. हे कीपॅड बॅकलाइट कीपॅडच्या बॅक साईडला स्टिक केलं जातं. आपल्याला वरचा कव्हर जो दिसतो तुम्हाला इथे हा इथे हा कव्हर आपल्याला खिचून काढायचा आहे आणि स्टिक करायचं आहे. नवीन सीडी केसमध्ये आपण हा कीबोर्ड बसवलेला आहे. अजून फिट करणं बाकी आहे. आपण कीबोर्ड स्क्रीनमध्ये कीपॅड टॉप पॅनलमध्ये आपण फर्स्ट माऊस पॅड जोडलेले आहे. माऊस पॅडला फक्त स्क्रू असतात. जुन्या टॉप पॅनलमधून ते काढून 1 2 3 आणि हे खाली एक पट्टी येणार. त्याचे 3 स्क्रू आपल्याला जोडायचे आणि त्याची केबलिंग करायची. वेगळं काही करण्याची गरज नाही माऊस पॅनलसाठी. सेकंड, जो जुना फिंगरप्रिंट सेन्सर होता, याला फिंगरप्रिंट सेन्सर बोलतात. हा फिंगरप्रिंट सेन्सर जुन्या सीडी पॅडमधून टॉप पॅनलमधून आपण रिमूव्ह करून याला इथे जोडलेला आहे. आता आपण कीपॅड जोडत आहोत. कीपॅड जोडताना एक लहानशी पट्टी वरती आणि खाली ठेवायची जेणेकरून कीवरती प्रेशर येणार नाही. हा नवीन कीपॅड आपण नवीन सीडी पॅनलमध्ये जोडत आहोत. हे स्पीकर आपण जोडून घेतलेले आहेत. स्पीकर जोडायला अवघड नाही. त्याचा जो साचा आहे त्याप्रमाणे तबला आपण बसवलेला आहे आणि केबल फिरवून ह्या साच्यामध्ये बसवलेला आहे. उलटा पुलटा हा बसणार नाही. आणि स्पीकरची केबल एक आलेली जो PCB ला जोडणार. आता आपण PCB जोडणार आहोत. हा जो PCB आहे मदरबोर्ड, हा मदरबोर्ड आपण बसवत आहोत. काही गडबड नाही, शांतपणाने इझिली ते पार्ट बसतं. त्याला दिलेल्या साच्याप्रमाणे. PCBचे स्क्रू आपल्याला बसून घ्यायचे. तिथे मार्किंग आहे M2
2.5. Next, power button, power supply, आता आपल्याला स्क्रीन जोडायची आहे. कीबोर्डची केबल आपण जोडली आहे. बॅकलाईट, कीबोर्ड आणि माऊस पॅड, तसेच कार्ड रीडरची 1, 2, 3, 4 केबल जोडलेली आहे. हार्ड डिस्कची केबल जोडणं बाकी आहे. आता आपण जोडणार आहोत फॅन. फॅनची केबल इथे आपण जोडत आहोत. फक्त हे नाजूक पार्ट आहे, सावकाश जोडणं गरजेचं आहे. फॅनचे स्क्रू लावून घेणं गरजेचं आहे. फॅनला आपण स्क्रू जोडलेले आहेत, जोडत आहोत. पिनचेस लॉक करून त्याला स्क्रू जोडून घ्यायचे आहे. आपल्याला जिथे मार्किंग असेल तिथे जोडायचे, जेणेकरून पिनचेसच्या वरच्या बाजूची जी प्लेट आहे, बॉटम प्लेट, त्या बॉटम प्लेटच्या इथून आपण स्क्रू जोडणार. बट बिफोर बॉटम प्लेट जोडण्यापूर्वी आपण लॅपटॉप चेक करणार आहोत. नेक्स्ट आपण हार्ड डिस्क जोडत आहोत. बॅटरी जोडून घेतली आहे आणि बाकी सर्वच पार्ट जोडलेले आहेत. आता आपण चालू करून पाहूया.
चालू झालेला आहे. आपलं सक्सेसफुली पार्ट रिअसेंबल करून झालेलं आहे. न्यू सीडी मध्ये हे ओल्ड सीडी जी डॅमेज होती. आणि स्क्रीन ही न्यू सीडी कम्प्युटर अप टू डेट. थँक्यू. इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.